गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. तर आणि आज कुठला वार आहे? आज शुक्रवार आहे आज आणि एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. मस्त इंडेक्स आहे, खूप भारी वाटतं मला त्यामध्ये ट्रेड करायला. फक्त एक्सपायरी असल्यामुळं त्याच्यात डायरेक्ट 400 पॉईंट गॅप आहे. 400 पॉईंट गॅप. बापरे. बाकीचे आहेत नॉर्मल आहेत 150 काहीतरी बँक निफ्टी. आणि एवढं मोठं गॅप प्रीमियम वाढतात का काय माहित का? मागच्या वेळेस काय झालं, मागच्या एक्सपायरीला सेन्सेक्सला एक्सपायरी होती का नाही माहित नाही, 400 पॉईंट ज्यावेळेस गॅप अप होता ना सोमवारी प्रीमियम होते नॉर्मल, पण डिकेला झाला मॉर्निंगला 70 पॉईंट. काय माहिती होईल का नाही, पण मुवमेंट बघूनच करावं लागेल. ते बरोबर आहे, मुवमेंट बघून करावं लागेल. आणि सेन्सेक्स एक अशी एक्सपायरी आहे जिथं सेन्सेक्स बँकेक्स हे दोन्ही पण स्पाइक येतात मोठे मोठे, त्यामुळे थोडंसं बाईंग मोठं ठेवावं लागेल आणि त्यानंतर सेलिंग करावं लागेल जे असेल ते. बरोबर आहे. आणि स्टॉप लॉस व्हायचा तर तो होणारच, म्हणजे तुमचा ते तुमचं म्हणजे तुम्ही मारलं की प्रॉफिट देत 500-600 पर लॉट, म्हणजे तीन लॉट 4 लॉटला 500-600 काय प्रॉफिट नाहीच म्हणता येणार. मागच्या वेळेस 6 लॉटला 500 प्रॉफिट झालं, म्हणजे 70 रुपये पर लॉट. त्यामुळे ते प्रॉफिट तेवढं घेतो आपण आणि स्टॉप लॉस ट्रेल करायच्या आधी मग परत स्टॉप लॉस हिट करतो आणि परत जेवढा आहे तेवढाच लॉस होतो. त्यामुळं जास्त काय एक्साइटेड नाहीच मी त्याच्या. प्रयत्न ठेवायचा चालू. यश नक्की मिळेल. यश नक्की भेटेल. बघू यश कुठं आहे आता, भेटतंय का बघू. भेटू ट्रेड मध्ये. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले आहेत 12:32. करंटली आपला जो लॉस चालू आहे तो आहे 700 रुपये. पण हा लॉस आपण 1100 पर्यंत नेलता. सकाळी एक कुटाणा केला होता आपण. बाईंगच्या ऑर्डर टाकल्या होत्या निफ्टीमध्ये. जर तुम्ही बघितलं कॉल पुट दोन्ही बाय केले होते, पण तिथून डिके खूप झाला आणि मार्केट थोडं खाली आलं. त्यामुळे आमचं जे कॉलचं प्रीमियम 140 रुपयाचं होतं ते परत एकदा खाली गेलं आणि ते काहीतरी 130 वगैरेला आमचं एक्झिट झालं. तिथं एक लॉस झाला. 400 ह्याच्यात प्रॉफिट आहे, 1500 ह्याच्यात लॉस आहे, म्हणजे इथं 1000 लॉस झाला होता. आणि आम्ही आत्ता सेन्सेक्समध्ये ऑर्डर टाकली. 34 रुपयाला एक आहे आणि एक 54 रुपयाला आहे. ह्यांचे स्टॉप लॉस 101 रुपयाचे आहेत आणि बाईंग 13 आणि 16 रुपयाचे. तर जर स्टॉप लॉस हिट झाला तर 2000 पर्यंत लॉस जाईल आणि प्रॉफिट झाला तर बघू 1000 ज्यावेळेस म्हणजे लॉस कव्हर होईल त्यावेळेस स्टॉप लॉस ट्रेल करायचा प्रयत्न करू आपण, नाहीतर 500लाच. त्यामुळे बघू. आता करंटली जर बघितलं मार्केटमध्ये, हा कुठला चार्ट आहे? 3x झूमनी पण जरा बारीक दिसते. सेन्सेक्सचा चार्ट ओपन करा जरा. नाही पण वरती गेले. हाय धिंगाणा झालाय वरच्या साईडला हाय धिंगाणा बऱ्यापैकी. आता इथे परत एक कॅन्डल आले. आता कॉल वाढला असेल आमचं, ते पण झाले. त्यामुळे हे मुवमेंट आल्यावर डिके होणार ना, त्यामुळे मुवमेंट आल्यावर भरपूर डिके होतं त्यात. बरोबर आहे. आणि साइडवेजला एक डिके होत नाहीये. आणि हा मुवमेंट आले तर प्रॉफिट, नाहीतर लॉस घेऊ. आणि गणेश पण आलेला आहे. गणेश जरा बघू फॉरेक्स वगैरे शिकतोय, काय म्हणणं आहे? होईल का तांडा फॉरेक्समध्ये? हसते ती हळूच. बघू आता काय होते. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये प्रॉफिट किंवा लॉस बुक केल्यानंतर. या जेवायला जाळ निघलाय आत्ताच. टाइम किती झालाय? 15:10. आणि जरा चार्ट बंद करून ठेवलेला आहे. ओपन असेल बघ चार्ट. आहे की तसं आहे ओपन. स्क्रीन ऑफ करून ठेवली मुद्दामून. 4 तासाची टाइम आणि 5 मिनिटाचं त्याचं हे नेटच गेलं. स्विच ऑफ झाला तो मोबाईल. झालंय का चालू? हॉटस्पॉट नेट. तर मस्त जेवण चालू आहे. नंतर लक्षात आलं की ब्लॉग काढायचा आहे. अरे कुठे आहे याचं हॉटस्पॉट? हा दिसलं. दाखवा चला. ओम भट स्वाहा. कसं चालू आहे मार्केट? गणेश गायब झालेला. जेवायला इथं येतच नाही. ते घरी जेवायचं. मला घरीच जेवतो कंपल्सरी. पटलं नाही. चांगलं असलं की घरी जेवतो. भात असलं की भाताला आला. आता कनेक्ट झालंय. नेट चालू आहे का पण त्याच्यात? हा मोबाईल डाटा हिरवा दिसतोय. अरे हे असं का होतंय रे? हिरवा आहे मोबाईल, ऑन आहे. काय कुठं नाहीत बाबा हे सेन्सेक्सचे. आला सिंको गोल्ड सिल्वर. अरे काय टाकले मित्रांनो, डाव्या हाताने टायपिंग आहे ना.
हा आलं सेन्सेक्स 12 जानेवारी. थांब काहीतरी मुवमेंट आली सेन्सेक्स मध्ये. डाव्या हाताने बघा ओपन पण काही अरे बघ ना सेन्सेक्स टाकलं काय येतंय ये सेंको गोल्ड. ते बघ असं झालं ते मगाशी. तुझं त्याच्यावर गेलं चालायचं नुसतं टाइमपास चाललाय रे बाबा. बघ ओपन बी व्हायला झालंय. काय चाललंय? ब्लॉग चालू का ठेवलाय मी असंच होणार काय काय बरं जाऊ दे. होतंय काय माहित. चालू आहे मार्केट मध्ये काहीतरी. मला करायचंच आहे आता थांब. शेवटी खरकटा हात. यम्मा यम्मा. तर हे बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हे जे मगाशी इथं झालं ना इथं स्टॉप लॉस आपला आणि हे थोडंसं वरती गेलं तर वरती गेल्यानंतर स्टॉप लॉस फिरून ज्यावेळेस वरती गेलं ना तर तिथं असेल त्याने उडावला आणि अक्षरशः 50-50चे होते आय थिंक. इथं 50-50 होते ते वर गेल्यावरती 1-91 झालं आणि दुसरं 16ला झालं आय थिंक. त्यामुळे तिथं स्टॉप लॉस झाला आणि आता बसलोय जेवायला आम्ही. बसलोय दोघांनी पण सेम आणलेलं आहे मेथीची भाजी दोघांची पण. तरी पण अर्धी शेअर करून घेतली टेस्टला आणि लोणचं चरतारा. बघू आता भेटूया जेवण झाल्यानंतर. मला दाखवायचं होतं दाखवा. लर्निंग ग्रुपचं जे बाहेरने आज पैसे कमवले म्हणतोय मी. तर हे बघू शकता ज्यावेळेस आपण अपसाईडला ब्रेकआउट दिलता आजच्या दिवसाचा हायचा तर त्या ठिकाणी आपण ट्रेड नॉर्मली असे ट्रेड इनिशिएट करत नाही कारण पण आज TCS हे रिझल्ट पॉझिटिव्ह आलता ना ह्यांचा इन्फोसिसचाच होता ना. त्यामुळे इन्फोसिस आणि रिलायन्सने ज्यावेळेस रिकव्हरी मारली त्यावेळेस हे इथं होतं त्यामुळे हे वर जाणं होतच याचं 100%. आणि तिथून जर तुम्ही बघितलं चांगली वरच्या साईडला तुम्हाला रॅली बघायला भेटली असेल तिथनं स्टॉक मध्ये पण आपले चांगलं झालं. त्यामुळे ओव्हरऑल ठीकठाक होता दिवस एवढा पण काय भंगार नाही. त्यामुळे तर मित्रांनो 1070 रुपये लॉस हाय तेवढाच झाला. सेन्सेक्स बुक केलेलं आहे. हे सेन्सेक्स बघू शकता तुम्ही अजून पण 72 रुपयाला आहे कॉल ज्याचा स्टॉप लॉस आपला 91 रुपये हिट झाला आणि त्यानंतर ह्याचं पण एक खाली 16ला आपण हे काढलं पुट आणि हा प्रॉफिट मला वाटते प्रॉफिट म्हणजे किती 350-400 गेला असेल बहुतेक. त्यानंतर बघितलं नाही मी कारण अचानक स्पाइक आला होता आणि परत एकदा 900लाच आणून ठेवलं आणि हे 2 स्टॉक आहेत स्टॉक घेऊन ठेवलेत आपण आणि हे बाकीचे स्टॉक आहेत. तर काय नाही झालंय असंच या ठिकाणी. आज लॉस झाला लॉस बुक करायला लागला आज. तर काय म्हणणं मुवमेंट जी आहे तिला बेकार झाली. 400 पॉईंट गॅप अप देऊन वर 500 म्हणजे 800-850 पॉईंटची मुवमेंट सेन्सेक्स मध्ये. त्यात लॉस कमीच झाला म्हणायचं तसं. लॉस मी म्हणलेलं ना सकाळी प्रॉफिट होतो पण ते घेऊन जातं म्हणजे जातच ते सेन्सेक्स. कधीतरी असं एकदा झालंय की तिथं प्रॉफिट झालाय फुल शून्य करत आणलेत आम्ही. हा पण लॉस घेऊन जातो. ते हाय ब्रेक केल्यानंतर त्याची स्पाइक आली प्रीमियम. हाय ब्रेक केल्यावर पण नाही झाला नंतर खाली येऊन ज्यावेळेस वर गेला ना वर गेला त्यावेळेस तो 91 हिट झाला. आणि तुम्ही म्हणत असाल 91 का ठेवला कमी करायला पाहिजे होता. 101 पण ऍडजस्टमेंट जर आम्ही केले असते ना तर एक ऍडजस्टमेंट 60-70 रुपये जातात आणि तेवढं घालायचं अफोर्ड नाही करू शकत. तिथून परत स्टॉपला झालं की अजून 60-70 रुपये त्यामुळे ते नाही करू शकत. बरोबर आहे ह्याच्या म्हणण्यानुसार सगळं बरोबर आहे. जाऊ द्या स्टॉक मध्ये चांगला धिंगाणा चाललाय त्यामुळं काय वाटत नाही आपल्याला. जे बाहेर असतील त्यांनी चांगली मुवमेंट कॅप्चर केली असेल अपसाईडची सकाळची. बघू आता काय भेटू उद्या नाही परवा नाही 13 आणि सोमवारी भेटू आता डायरेक्ट. तर काय नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो. गणेशसाठी तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.